किमान वेतन मजुरी देण्यास सर्व विडी कारखानदारांना आदेश देण्याची मागणी विडी कामगार हक्क समितीने सहाय्यक कामगार आयुक्तांकडे केली आहे। सोलापूर शहरातील विडी कामगारांना दर 1000 विडी मागे 361 रुपये मजुरी देण्याच्या कामगार विभागाच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी हक्क समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। 3 ऑगस्ट रोजी कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी परिपत्रक काढून निर्धारित मजुरी न देणाऱ्या विडी कारखानदारांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे। त्यामुळे प्रत्येक कारखान्यातील कामगारांना फरक मजुरी मिळवून द्यावी, अन्यथा संबंधित कारखानदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रसंगी विष्णू कारंपुरी, नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेगेळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटकचे अध्यक्ष राहुल गुजर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। कामगार मंत्री साहेबांनी गेल्या 3 तारखेला किमान वेतन मिळणाऱ्या असं परिपत्रक काढलेले आहे। सोलापूरसाठी 361 रुपये जाहीर झालेले, परंतु कारखानदार म्हणतात की आम्हाला अजून जाहीर मिळालं नाही। ते संबंधित आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांना विनंती करून निवेदन दिलेले आहे की या पद्धतीचं निवेदन त्वरित शासनाचं GR आणि प्रसिद्ध करावा आणि सर्व कारखानदाराकडून किमान वेतनाप्रमाणे विडी कामगारांना मजुरी मिळण्यात यावा असं विनंती केलेली आहे। आणि कामगार आयुक्त साहेबांनी सुद्धा मान्य केले की त्वरित पोलिसांशी संपर्क करून लवकरात लवकर GR प्रसिद्ध करून विडी कामगारांना किमान वेतन जो जाहीर झालेले आहे तो विडी कामगारांना देऊ घालणारच असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे।